ऐका रे बघा, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. आशू अजिबात विश्वास ठेवत नाही. पण मला कन्फर्म वाटते की रॉकी तिथे येण्याचं वेगळं कारण असूच शकत नाही. हे बघ शिवा, आम्ही तुझ्यासोबत आहोत, पण आपल्याला काहीतरी ठोस पुरावा लागेल. आणि हे जर खरं असेल ना तर आपण त्या लोकांना सोडायचं नाही बाई. हां ऐका, मग मला तुम्ही आता सगळं नीट सांगा. त्या दिवशी नेमकं काय काय घडलं? रॉकी तेव्हा कधी निघाला? मी सांगतो काय झालं. रॉकी तिकडे होता ना, आणि हे त्याने सांगितलं. हा, आणि तो वस्तीतून निघाल्यावर तुला कॉल करणार होता. हा, काय? एक मिनिट. खाली जा अजून. अरे अरे कॉल कसे काय गेले यार? अगं खूप दिवस झाले ना, त्यामुळे गेले असतील. पण रॉकीच्या फोन मध्ये असतील ना, आपण त्याचा फोन शोधू, त्यात हा. शोधू. हा बरं, रॉकीचा फोन कुठे? नाही, आम्हाला नाही माहिती. पोलिसांना सापडला का? अरे मग त्यांना जर सापडलं असतं तर आपल्याला दिलं असतं ना त्यांनी. नाही, तुम्हाला नाही दिलाय का? हो, पण शिवा रॉकी फोन घेऊन गेला होता हे नक्की आहे. हां अरे मग कुठे गेला फोन? जिजू, हा, हे जिजूंना सांगूया. आशू, आशू ऐक ना. काय मी काय म्हणते, तुला पोलिसांनी रॉकीच्या फोन बद्दल काही सांगितलं का? तुला सापडलाय का फोन? नाही. कारण की आम्ही आता सगळे बोलत होतो ना, तर आम्हाला हे लक्षात आलं की रॉकीचा फोन नाही मिळत आहे. तो मिळायला पाहिजे, तो शोधायला पाहिजे आपण. तू अजूनही त्यातच आहेस? आशू, अरे जिजू, शिवा बरोबर बोलते. हा. हे बघ शिवा, तू आत्ता यात पडू नकोस प्लीज. हां आणि तुम्ही सुद्धा उगाच याबद्दल विचार करत बसू नका. चला, उशीर झालाय, घरी जाऊया. चल शिवा, घरी जाऊ. आशू, चल, चला घ्या बॅगा घ्या, चला पटकन. सुहास, पण आता गप्प बसून चालणार नाही हं आपल्याला. काहीतरी प्लॅन करायला लागणार आहे आपल्याला लवकरात लवकर. आई थांब मला त्याआधी ना तुला एक गोष्ट सांगायची आहे. काय? हे बघ, तू गैरसमज नको करून घेऊस, पण याच्या पुढे तू प्लीज आमच्या खोलीत येत जाऊ नकोस. का? काय झालं? अगं कीर्तीला तुझ्यावर संशय आलाय. झालाय काय, तिच्या कपाटातले पैसे मी चोरले, पण तिला वाटलं ते तू चोरलेस म्हणून ती तुझ्यावर संशय घेते. अरे सुहास, ह्या बंगल्यावर डल्ला मारायचा आहे की नाही आपल्याला? तू या छोट्या मोठ्या चोऱ्या काय करत बसलायस बाबा? आई अगं मला पटतंय तुझं म्हणणं, पण आता त्या ट्रकवाल्याला द्यायचे होते त्यामुळे मला ते चोरावे लागले. बरोबर आहे, ठीक आहे, नाही येणार तुमच्या खोलीत. झालं तुझं? आता आपण जो विषय सुरू केला होता पुढचा प्लॅन, त्याबद्दल बोलूया. हो, पण हे बघ, मी काय सांगतोय ते आधी तुला पटतंय का बघ. शिवाजी आहे ती आत्ता थोडी थोडी बरी व्हायला लागली, आणि अशा ह्याच्यात जर तिला आपल्या वागण्यावरती थोडा जरी संशय आला तर सगळी गडबड होईल. नाही होणार रे, तू कस नायरी लावू नको. आता शिवाला काहीतरी केल्याशिवाय ना मला शांत बसवणार नाही. कुणी मला इतका त्रास दिला नसेल इतकं ती देते मला. हे बघ, त्या शिवाचं तू काय वाटेल ते कर, पण त्यासाठी ही वेळ योग्य नाहीये. मला सांग, आपण एवढे कष्ट घेतोय आणि अशा ह्याच्यात जर त्या शिवाला आपल्यावरती संशय आला तर आपण उघडे पडू, आपली सगळी मेहनत पाण्यात जाईल. आणि ते व्हायला हवंय का तुला? नाही नाही, ठीक आहे, मला आलाय खूप राग, पण मला तुझंही म्हणणं पटतंय. बरं बाबा, तू म्हणशील तसं करेन मी. करेक्ट. मी काय म्हणतोय, आपण ना योग्य वेळेची वाट बघूया आणि ती वेळ येताच आपला डाव टाकू. पण ती वेळ आली ना की झडप टाकणार मग मी ऐकणार नाही कोणाचं. जगू दे तिला थोडे दिवस सुखाने जगू दे, मारू दे काय उड्या मारायच्या ते, मग बघते काय करायचं ते. शिवा तू पॅनिक नको होस प्लीज. अरे पण आशू, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? बघ, सगळे सांगत होते की रॉकीने फोन आणला होता, मग तो पोलिसांना नाही मिळाला. मग कुठे गेला तो फोन? आता रात्र खूप झाली, आपण बघू नंतर. अरे नंतर बघू म्हणजे आपल्याला फोन शोधावा लागेल. शिवा हे बघ, कुठे शोधणार आहे आपण हा फोन? ऍक्सिडेंट झाला तिथे. अगं ऍक्सिडेंट होऊन 1 आठवडा झालाय. तू म्हणतेस ते खरं असेल, त्याचा फोन तिथे पडला जरी असेल तरी कोणीतरी उचलला असेल ना आतापर्यंत. तिथे का राहील तो? हे बघ, आपण बघूयात, नंतर पोलीस शोधतील. अरे त्यांना तो आधीही नाही मिळाला, आता काय मिळणार आहे? आशू, तुला कळते का, त्यांच्यासाठी ही फक्त केस आहे.
आपल्यासाठी इमोशन आहे तर आपण नको का शोधायला? शिवा जरा समजून घे ना यार, असं काय करतेस तू? ठीक आहे, आता नको जायला, आपण सकाळी जाऊया, पण सकाळी जायचं बस. शिवा मी काय बोलतोय तुला कळत नाहीये का? हे बघ, तू म्हणतेस तसं जर खरं असेल तर आपण तिथे जाणं किती धोकादायक आहे हे तुला कळतंय का? ही गोष्ट पोलिसांनी केली पाहिजे. पोलिसांचं काम आहे ते, तू मध्ये पडायचं नाहीस, कळलं? ताई ताई, हे दूध आणलंय, तिला रात्री जाग आली तर. हा, खूप त्रास झाला हो संपताला आज. शांताबाई, माझं बाळ लवकर बरं व्हावं ना, हीच प्रार्थना आहे हो देवाकडे. ताई अहो, शिवाला बघितल्यामुळे संपदाला त्रास झाला. आता या सगळ्याचा ना एकच पर्याय आहे, पण जाऊ दे बाई, नकोच. हो, नाही नाही, सांगा ना. नाही, बरोबर नाही वाटत हो. शांताबाई, अहो संकोच का करताय तुम्ही? आता संपदा बरी होणं जास्त महत्वाचं आहे. सांगा तुम्ही. नाही म्हणजे कसं आहे, आता शिवाला बघितलं की तिला त्रास होतोय, त्यामुळे आता शिवाचा चेहरा संपदानं बघू नये खरं आहे, पण शिवा एक शाळेत जाते तेवढीच घराबाहेर असते हो, बाकी घरातच असते. मग आता काय दिवसभर असं सांगायचं शिवाला का तुझ्या खोलीत कोंडून घे, आता ते पण बरोबर नाही दिसत. आणि ही पोरगी पण या खोलीबाहेर पडली नाही तर बरी कशी होणार? म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतलाय मी, पण आता बघा, शिवा पण माझी, पोरगी पण माझी, मला काय दोघी सारख्या हो, पण या पोरीचे हाल बघवत नाहीत बघा. नाही नाही शांताबाई, असं काही नाहीये, बरोबर बोलताय तुम्ही. आणि संपदाचा त्रास मलाही बघवत नाहीये. बॅटरी 10 बॅटरीज. चंदन, चंदन, हे बघ, माझं ऐकून तरी घे. अरे, त्या दिवशी मी इथे आले, तुम्हाला बघितलं तेव्हा मला कळलं की रॉकीचा ॲक्सिडेंट झालाय. त्याआधी मला काहीच माहिती नव्हतं, मला कोणीच काही सांगितलं नाही. अरे, आणि तुला हे पटत नसेल, पण त्या मुलाचं कौतुक मलाही होतं. त्याच्यासोबत जे झालं ते खूप वाईट झालं, मला पण खूप वाईट वाटतंय. असं काही व्हायला नको होतं. आत्ता कुठे त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हायला लागलं होतं. चंदन, विश्वास ठेव रे माझ्यावर. नाही, कसं आहे ना दिव्या, तू जे बोलतेस ते मला कळतंय अगं, पण पटत नाहीये. हे बघ, मी असं खोटं. 1 मिनिट थांब दिव्या, 1 मिनिट. तू या अगोदरही अशी नाटकं केली आहेस हे विसरू नकोस. त्यामुळे आत्ता तुझ्या मनात काही स्वार्थ नसेल यावर माझा तरी विश्वास बसत नाही अगं. त्यामुळे आता का, कशासाठी, ही सगळी प्रश्न नको. कशाला, काही गरज नाही. आणि हा, तू गेलीस तरी चालेल, मला गॅरेज आवरायचं. बाय. आशु शिवाला घ्यायला गेलाय, येतीलच आता. ये, बस बाळा, बस. उर्मिला, कशी आहे गाता ही? बरी आहे आता. मग अशी उठली आणि दूधही प्यायली. मग मी म्हणाले, चल आपण हॉलमध्ये जाऊन बसूया का, सगळे आहेत. म्हणाली हो. मग काय, आणलं तिला हॉलमध्ये. सगळ्यांसोबत बसली तर जरा बरं वाटेल. पण शिवा. उर्मिला, हे बघ, डॉक्टरांचं म्हणणं योग्यच आहे, पण शिवा कशी काय पूर्ण दिवस एका खोलीत बसून राहील? तिला पण आपल्यात यावंसं वाटेलच ना. ती पण ह्या सगळ्यातून आत्ता सावरते, आणि जर का आपण असं तिला आपल्यापासून दूर केलं तर त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होईल. खरंय ताई, तुझं पण संपदाचं काय?
शिवा नको. इकडे आड तिकडे विहीर असे आहे. संपदा बरं झालं तू खालीच आहेस. बरं वाटतंय का तुला? शिवा प्लीज. काकू मला तिच्याशी बोलणं गरजेचं वाटतंय. संपदा ऐक ना, हे बघ रॉकी बरोबर जे काही झालं ना ते मला तुला सांगायचं आहे. अगं खरंच आम्ही आणि आशू दोघं आहे ना उद्या पोलीस स्टेशनला पण जाणार आहोत. शिवा काय होतंय काकू? संपदा इट्स ओके. संपदा अगं हे बघ इथे बघ इथे बघ बाळा. अगं ताई बघ ना इथे बघ संपदा. अगं हे संपदा बाळा मी आहे ना बाळा. ताई म्हणून मी सांगत होते ग, म्हणून मी सांगत होते की शिवा संपदा समोर यायला नकोय. अरे कळत नाहीये का तुम्हाला बघा तिची हालत काय आहे ते. काकू मी फक्त रॉकी बद्दल सांगते आणि तिला ते कळणं गरजेचं आहे. नको शिवा गप्प बस आणि आधी तुझ्या खोलीत जा. सीताई अहो फक्त रॉकी बद्दल बोलते आणि ते तुला कळत नाही मी काय सांगते ते. त्याच्याविषयी बोलू नकोस. तिथे काय चाललंय कळत नाहीये तुला. ह्याच्यापेक्षा काही महत्वाचं आहे. जा आधी तुझ्या खोलीत. शिवा जा. सॉरी मला लक्षात नाही आला पटकन. तिथं शांत हो. हे बघ आपण संपदाकडे लक्ष देऊया. हे संपदा बाळा संपदा संपदा इट्स ओके. काकू आली. अरे भाई कुठं राहिले दोघ जण? अरे भाई येतील रे, तू वाट बघ थोडी. हा ते बघ आले. आले. ए भाई, किती वेळ बघ. 10 मिनिटं. आणि आम्हाला 25 मिनिटं. ए म्हणजे भाई आपण जो विचार करत होतो तो बरोबर होता ना? भाई एकदम बरोबर आहे. मी काय बोलतो भाईलो, मी जरा आता पळून थकलो तर जरा चहा टाकूयात ना. म्हणजे डोकं चालेल. हो ना भाई लोक, शिवामुळे किमान एवढं तरी आपल्याला कळलं. चला पटकन जाऊ. चल भाई चल. काय होतंय शिवा तुला हे? का तुझं म्हणणं तुला मांडता येत नाहीये? का कोणी विश्वास ठेवत नाही तुझ्यावर? मला वाटलेला आशू तरी विश्वास ठेवेल, पण तोही माझी समजूत काढतोय. काय करू काही कळत नाही. संपदाला होणारा त्रास पण बरोबरच आहे, पण मला पण टेन्शन आहेच ना. माझ्या मनात पण अस्वस्थता आहेच ना. त्याचं काय करू मी? नाही शिवा, हे सगळं तेव्हाच जाईल जेव्हा तू काहीतरी यावर करशील. पण घरचे त्यांचं काय करायचं? ते कसे विश्वास ठेवतील तुझ्यावर? ए भाई, शिवा उचलते का फोन? नाही ना. अरे मग तू जिजूंना कर ना कॉल. हा अरे अप्परनी एवढ्या रात्री का फोन केला? बोल रे अप्पर, काय झालं? हा हॅलो जिजू. हे बघा सॉरी, मला माहिती आहे खूप लेट झालाय. तुम्ही झोपला असाल. नाही रे, झोपलो नव्हतो. काय जस्ट चाललोय. हा जिजू ऐका, हे बघा आपल्या नेहमीच्या चाच्या टपरीवर या. मी शिवाला कॉल करत होतो पण तिचा फोन लागत नाही. प्लीज येताना शिवाला घेऊन या. आत्ता एवढ्या रात्री? ऐक ना, अरे काय काम आहे सांग मला. हो जिजू, अर्जंट आहे. तुम्ही ऐका ना माझं. मी काय सांग ना मला. होत असेल इथून तर मी करतो. अहो खरंच अर्जंट काम आहे, लवकर या. अरे काय केलंय तुम्ही पोरांनी? हॅलो आत्ता एवढा शिवाला नको न्यायला. शिवाला राहू दे इथे. काय झालंय? बघा जिजू शांत राहा. तुम्ही बसून घ्या. या आपण बोलूया. अरे तुम्ही काय झालंय ते तर सांगा. अरे आशुतोषराव, आज एवढ्या रात्री इकडे कुठं काय?
सगळं ठीक आहे ना? हा ठीक आहे हे काय पोरांना भेटायला आलो. मग शिवा नाही आली? नाही शिवा घरी आहे. हा काय स्पेशल चहा तुमचा? नाही मला नको. अरे नाही नको मला आता. एवढा रात्री कुठे चहा घेतो? अहो नाही, तुम्ही जिजू चहा घ्या, तुमची झोप उडेल, कारण गरज आहे त्याची. मला नाहीये गरज चहाची. आता मला तुम्ही सांगा का बोलवलंय, काय झालंय? जिजू काय झालं, तुम्ही आम्हाला फक्त सांगितलं घरी जा, त्यानंतर शिवाचं तुम्ही काय ऐकलं नाही, पण आम्ही ऐकलंय शिवाचं. हा. आणि शिवा बरोबर आहे हे सांगण्यासाठीच आम्ही तुम्हाला इथे बोलवलं. म्हणजे काय एक्झॅक्टली? अहो म्हणजे हा, आणि जिथे ऍक्सिडेंट झाला तिथे पळत पळत जायला 10 मिनिटं लागतात आणि चालत पोचायला 25 मिनिटं लागतात. हा म्हणजे जिजू वस्तीपासून नाक्यापर्यंत रॉकी पळत आलाय हे 100% नक्की आहे. हा, तुम्ही माझं ऐकून घ्या. आता ही वेळ नाही या गोष्टी बोलायची. जिजू तुम्ही समजूनच घेत नाही यार. रॉकी तिथे पळत गेला, मग तो का गेला हे कळायला नको का? हे बघा, तुम्ही शाळेत जाताय ना, मग तिथं लक्ष द्या ना. कशाला या गोष्टींमध्ये लक्ष घालताय? चला घरी. अहो पण जिजू, शिवाला आलेली शंका कधीच खोटी ठरत नाही. आपल्या शिवाला आता स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग तुम्ही या गोष्टीमध्ये तिला प्लीज घेत. अहो पण जिजू, हे पण तितकंच महत्वाचं आहे ना, म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलतो. तुम्ही माझं ऐकून घ्या. तुम्ही असं नका करू, कळलं का? नाही चहा पिऊया. बरं ऐका, आता ही गोष्ट बोलण्याची वेळ नाही, कळलं? स्पेशल चहा द्यायचा काहीतरी बोलू आणि सिगरेट पण. हे बघा साहेब, आपल्या इथं पान सिगरेट तंबाखू असलं काही मिळत नाही. तुम्ही असं करा, तुम्ही थोडंसं पुढे जा, तिथं बघा. पैसे देतोय ना, जाऊन घेऊन ये. हे बघा साहेब, ते माझं काम नाही. हा, तुमच्याकडे पैसे आहेत ना, तर तुम्ही जा आणि बघा. हा धंदा माझा आहे आणि हा सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. जास्त बोलतोय तू, जेवढं बोलले तेवढं कर. हो साहेब, इथं तमाशा करू नका आपली. तमाशा करणार? अरे पूर्ण गेला गाडी. हो साहेब, यावर माझा धंदा आहे. कोर्टमध्ये यायचं. एवढं बोलले ना तेवढं कर. ऐका ना साहेब माझं, प्लीज. हो दादा, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? हा, तुम्ही प्रेमाने बोला ना जरा. त्याच्याकडे नाही आहेत सिगरेटी, पुढे जाऊन घ्या. कोण आहेस तू? ऐक ना बाई, हीच संधी आहे शिवाला आणायची परत. काय? हा, तुझ्या तर सायलेन्सर, हीच संधी आहे शिवाला परत बोलवायची. हे तुझ्या तर सायलेन्सर, ऐक, हीच संधी आहे शिवाला परत बोलवायची. अरे शिवाला फोन कर. आशू, हॅलो अप्पर, काय रे एवढ्या रात्री कॉल केला? काय शिवा हॅलो. अगं मी बोलतोय सायलेन्सर. इकडे गँगला आणि आशूला मिळून ना काही गुंड मारतायत ग. लवकर ये तू. शिवा, चल बस गाडी. हे बघ, हीच वेळ आहे तुझ्या भीतीवर मात करून तुझ्या लोकांना वाचवायची. वेळ नाही शिवा, चल बस लवकर. शिवा, तुला लवकर निघायला हवं. या संकटांना तुला सामोरं जायचंय. तुझ्या मनात भीती आहे ना
की रॉकी गेल्यावरती मी कधीच गाडी चालू शकत नाही. अरे पण तू जर गेली नाहीस तर आशू आणि त्या गँगचं काय होईल? त्यांना धोका आहे शिवा. चल बस गाडीवरती बस लवकर. गाडी सुरू कर शिवा, हिम्मत कर, गाडी सुरू कर. किक मार शिवा, किक मार.